लक्ष्मी, हे महादेवा, अरे हे काय मी धंद्यासाठी बाहेर गेलो असताना मला सांगावं आला की माझी लक्ष्मी आजारी आहे. वाड्यात कुठं दिसत नाही लक्ष्मी. लक्ष्मी, अगं कुठे आहे? लक्ष्मी, काय होतं तुला? धनी, काय होतं? अरे बोल ना माणूस. काय लक्ष्मी? काय नाही हो, नेहमीच हे माझा जीव घेतो. काय करू? किती डॉक्टर केलं, किती औषध उपचार केले, पण धनी कुठल्याच डॉक्टरचा मला गुण काय येत नाही हो धनी. लक्ष्मी, दैवगतीने आणि त्याला बुद्धी तरी काय केली? आपलं दैवत चांगलं नाही ग. अगं जन्मभर त्या शंभू महादेवाची पूजा अर्चा केली, सेवा केली. खरंच देवा, अरे काय पाप केलं होतं? त्याची फळं आम्हाला भोगायला होतीस. बरं वाटतंय तुला? तुझ्याच भक्ताला दुःखाचा डोंगर डोक्यावर कोसळून तुला बरं वाटत असेल नाही का? लक्ष्मी, बस आता. शेतीवाडी विकली तुझ्यासाठी, तुझ्या जीवासाठी सगळं काही विकलं. धनी, तुम्ही माझ्यासाठी लई काही केले मग पण त्या देवाला कोसू नका. कितीही झालं आणि काही झालं तरी त्या परमेश्वराशिवाय आपल्याला तरी कोण आहे? नाही, तुला काही होणार नाही, नाही काही होणार. माझा विश्वास आहे, त्या शंभू महादेवावर माझा विश्वास आहे. माझ्या लक्ष्मीला काही होणार नाही. जन्माची जोडीच्या शंभू महादेवानं वरूनच आपली बांधून खाली जन्माला घातले आपल्याला. तो असा नाही माझ्यापासून तुला दूर करू शकत. एक काम करूया आपण लक्ष्मी, शंभू महादेवाच्या मंदिराचा त्या देवाला साकडं घालू. महादेवाला दया येईल, तो भोळा शंकर आहे, भक्ताचा वाले असं म्हणता. होय लक्ष्मी, जाऊया देवाला साकडं घालूया. होय लक्ष्मी, चला. पण धनी, मला चालवत नाही हो. अगं मी आहे ना. अगं म्हातारपणाची काठी तू माझी आणि मी तुझी. आपली पोटी पुत्र नाही, कुणी नाही. आपणच एक दोघाला सहारा द्यायचा आणि आपल्या पाठीशी आशीर्वाद त्या शंभू महादेवाचा आहे. तू कशी चांगली होत नाहीस तेच मला बघायचंय. माझा विश्वास आहे माझ्या महादेवावर. लक्ष्मी, मला हाताला धरून सावकाश घेऊन चला धनी. होय लक्ष्मी. शंभू महादेव माझा भोळा आहे. माग त्याला काय मागायचं असेल ते माग. मी परमेश्वराला मागून काय मागणार आहे? अगं असं काय म्हणतेस? अगं तो आपला पाठीराख आहे, जे मागशील तो देईल. भोळा भंडार आहे माझा महादेव, भक्ताचा कैवार आहे माझा महादेव. तू मागून तर बघ. हे भोळ्या शंकरा, आजपर्यंत तुझी माझ्या धनीनी खूप भक्ती केली. आजपर्यंत करत आलेत आणि करत राहतील. परमेश्वरा, त्यांना सुखी ठेव,
त्यांना कधीही संकट येऊ देऊ नको. त्यांच्या पाठीशी नेहमी उभा राहा परमेश्वरा. एवढंच तुझ्या चरणी मागते, एवढंच मागते. स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. नाही. ए महादेवा, अरे तुझ्या चरणी माझी एकच प्रार्थना आहे. मला पैसा अडका नको, धनधान्य नको. माझ्या लक्ष्मीला या आजारातून बरं कर. माझ्या लक्ष्मीला या आजारातून बरं कर. अरे वेळ आली तर माझ्या कातड्याचं जोड तुझ्या पायात घालायला हा तुझा भक्त तयार आहे. माझ्या लक्ष्मीला बरं कर. लक्ष्मीला बरं कर. लक्ष्मी काय होते? लक्ष्मी लक्ष्मी काय होते? लक्ष्मी महादेवा, वचन द्या धनी. काय माझ्या माघारी तुम्ही स्वतःची काळजी घ्या धनी. तुला काही होणार नाही. तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या. नाही, तुला काय होणार नाही लक्ष्मी. लक्ष्मी कशी काळाची चावल आली, बाग सुखाची करपून गेली. कसई परीत घडलं सार, होता सोन्याचा संसार. राजराणीचा दरबार, होता सोन्याचा संसार. राजराणीचा दरबार. तशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. कसे परीत घडले सारण, होता सोन्याचा संसार. राजराणीचा दरबार, होता सोन्याचा संसार. राजराणीचा दरबार, माझ्या राजाचा दरबार. राजराणीचा दरबार. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाची. जरी तारीखी वस्त्र माणसा तुझिया आयुष्याची. एक धागा सुखाचा. पांघरसी जरी असला कपडा, पांघरसी जरी असला कपडा. ऐसील उघडा, जासील उघडा. ऐसील उघडा, जासील उघडा. कपड्यासाठी करशील नाटक, कपड्यासाठी करशील नाटक. 2 प्राणांचे एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. जरी तारीखी वस्त्र माणसा तुझिया आयुष्याची. एक धागा सुखाचा. मुखी बोबडी बालपणाची, मुखी बोबडी बालपणाची. रंगीत कपडा तारुण्याची, रंगीत कपडा तारुण्याची. कपड्यासाठी
करशील नाटक कपड्यासाठी, करशील नाटक दोन प्राणांची, एक धागा सुखाचा 100 धागे दुखाची, जरी तारीखी वस्त्रे मानसा तुझिया आयुष्याची, एक धागा सुखाचा 100 धागे दुखाची, जरी तारीखी वस्त्रे मानसा तुझिया आयुष्याची, एक धागा सुखाचा. माझ्याशी बोल. अगं आता तू बोलत होतीस ना. अगं लक्ष्मी, मी कसा जगू तुझ्या वेळेला, कसा जगू मी तुझ्या वेळेला, काय केलं ते लक्ष्मी, काय केलं तुला सारखी जगू. अगं तू माझ्या जन्माची साथीदारीनेच गेली, तर मी तुला जगू नाही. उठावं लागेल तुला, तुला उठावं लागेल, माझ्यासाठी उठावं लागेल. हे महादेवा, अरे काय विचार करून मी आलो होतो तुझ्या या मंदिरामध्ये, की माझ्या तू लक्ष्मीला बरं करशील म्हणून. किती विश्वास ठेवला होता मी तुझ्यावर, अरे किती विश्वास ठेवला होता तुझ्यावर. माझा विश्वास घात केला देवा. माझं काहीच हिरावून घेतलं, काही मिळालं नाही तुला. देव नाहीस रे, नाही देव, देव नाहीस. देवळातला दगड आहे, दगड. आणि खरंच तू दगड, तुझ्या दगडात देव पण असेल ना, माझ्या लक्ष्मीला जिवंत कर. आज मला बघायचंय, आज मला बघायचंय तुझ्या दगडातला देव पण. हा, तुझ्या दगडातला देव पण मला बघायचंय. अरे दाखव तुझा देव पण आणि उठव माझ्या लक्ष्मीला. नाही उठू शकत ना. अरे खरंच तू दगड आहेस. अरे आज मला कळलंय तू दगड आहेस म्हणून. तू नाही उठू शकत, पण मी एक करू शकतो. काय करू शकत नाहीस, मी माणूस असून एक करू शकतो की माझ्या लक्ष्मी विना मी जगू शकत नाही, पण माझ्या लक्ष्मीसाठी मी मरू शकतो. आणि तेच आज मला तुझ्या समोर करून द्यायचं. हा हा, तेच मी आज करणार आहे. तुझ्या या पिंडीवर माझ्या रक्ताचा अभिषेक घालणार आहे. तू माझ्या लक्ष्मीला उठवू शकत नाहीस ना, नाही ना. मी सुद्धा जगणार नाही. मी माझ्या लक्ष्मी विना जगणार नाही. मी तुझ्या या पिंडीवर रक्ताचा अभिषेक घालतोय. घे तुझ्या भक्ताच्या रक्ताचा अभिषेक घे. एक, हे दोन. अरे बालका, अरे बालका, तुझा आणि तुझ्या पत्नीचा अतूट प्रेम पाहून मी तुझ्यावरती प्रसन्न झालो. बालका, देवा, अरे गेली 12 वर्ष तू माझी तपश्चर्या करत आला आणि आज तुझी मयत पत्नी तुला जीवनाच्या अर्ध्या वाटेवरती सोडून निघून गेली. याबद्दल तू स्वतःचा प्राण त्याग करण्यासाठी निघाला. हो देवा, नाही मला जगायचं. माझ्या पत्नीशिवाय मी नाही जगू शकत. नाही बालका, ऐक, मी सांगतो तेवढंच कर. मी जे सांगितले ते केलंस तर तुझी पत्नी तुला साजीवंत भेटेल. सांग देवा, सांग देवा, देवा सांग देवा. ऐक बालका, तुझं एकूण 60 वर्षांचं आयुष्य होत. त्यापैकी तुझ्या आयुष्यातील 30 वर्ष पूर्ण झाली. उर्वरित तुझं 30 वर्षांचं आयुष्य बाकी आहे. तुझ्या मयत पत्नीचा उजवा हात तुझ्या डाव्या हातामध्ये घे आणि तुझ्या उजव्या हातानं तुझ्या मयत पत्नीच्या हातावरती 3 वेळा वचन दे. माझं उर्वरित आयुष्य 30 वर्षांचं बाकी आहे. त्यापैकी 15 वर्षात आयुष्य मी तुला बहाल करतोय.
माझं उर्वरित आयुष्य 30 वर्षांचं बाकी आहे, त्यापैकी 15 वर्षांचं आयुष्य मी तुला बहाल करतोय असा 3 वेळा वचन दे. तुझी पत्नी तुला साजीवंत परत भेटेल. आणि महत्वाचं बालका, तुझी पत्नी या दीर्घ आजारातून कायमची मुक्त झाली. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. धन्य आहे रे तुझी लीला, धन्य आहे तुझी लीला देवा, धन्य आहे तुझी लीला. होय, लक्ष्मी लक्ष्मी लक्ष्मी. हे शंभू महादेवा, हे शंभू महादेवा, तुझ्या साक्षीनं माझं 30 वर्षाचं आयुष्य, त्यातलं मी 15 वर्षाचं आयुष्य माझ्या लक्ष्मीला देतोय. हे शंभू महादेवा, माझं 30 वर्षाचं आयुष्य आहे, त्यातनं मी 15 वर्षाचं आयुष्य माझ्या लक्ष्मीला देतोय. हे शंभू महादेवा, माझं 30 वर्षाचं आयुष्य आहे, त्या आयुष्यातलं 15 वर्षाचं आयुष्य मी माझ्या लक्ष्मीला देतोय. आता तरी माझ्या लक्ष्मीला देवा, देवा, आता मी आयुष्यात कधी विसरणार नाही. जिवंत आहे तोपर्यंत मी कधी लक्ष्मी लक्ष्मी लक्ष्मी. एवढे घामाघूम का? काय झालं काय? काय नाही हा? अगं लक्ष्मी, तुला चक्कर आली होती. हा? हा, थोडीशी चक्कर होती. मी शंभू महादेवाला साकडं घातलं हा? आणि त्यानं तुला चांगली केली. काय सांगता? होय. मी म्हटलं होतं ना, आपला महादेव तुमच्याकडे कधी पाठ फिरवणार नाही. नाही. ऐकलं ना? मला विश्वास खरंच खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. इतक्या वर्षाचा आजार माझा या शंभू महादेवाने दूर केला. म्हणजे तुला काहीच वाटत नाही आता दुःख? काही सुद्धा काही वाटत दुखत नाही. नाही? नाही. पण पाहिलंच लक्ष्मी, पाहिलंच माझ्या लक्ष्मी शंभू महादेवाची लीला कशी आहे. धनी, खूप थकलाय तुम्ही, तुम्हाला घाम आलाय. 6 महिने झालं तुझ्या विचारानं मी कधी रात्रीचा डोळा लागला नाही मला माहित आहे धनी. म्हणून म्हणते धनी, या मंदिरात शांत वातावरणामध्ये माझ्या मांडीवरती डोकं ठेवून अगदी शांत झोप घ्या. खरं मी सांगते म्हणून धनी, या या या. शंभू महादेवाच्या मंदिरासमोर आलेलो आहे. हरामखोरानो पाठीमाग जोडीदार कुठे आला नाही अजून? कुठे आहे जोडीदार? बहुतेक गुत्त्यावर थांबला काय? ते गुत्त्यावर काहीतरी रेट टाकणार होता. पाठीमाग का थांबला होता? पाठीमागे काय करत होता? अहो, तुम्ही जंगलात पुढे त्या मधल्या वाटेने मी वगळीतनं शिरलो. बर, काय सांगायचं, सरूड सरूड. हा, आणि काय झालं रे? पुढंच उभा एवढा बर. असा मोठा होता आणि ते मला बघून असा करत होता. मग वगळीतनं वर चढून असा. हरामखोरा, सरड्याला भेटतोस काय? सरड्याला भ्यायला लागलाय. माणूस आहेस का काय? बरं हवलदार, बोला. आपण शंभू महादेवाच्या मंदिरासमोर आलोय, परंतु आज पाहतोय तर काय मंदिराचा दरवाजा उघडाच आहे. किती लबाड बोलताय तुम्ही हा? काय झालं? तुम्ही काय म्हटला? शंभू महादेवाच्या मंदिरात जायचं. बरोबर. इथं यल्लमाच्या मंदिरात आणलं. यल्लामाचं मंदिर आहे का? कोणतरी हाय वाटतात. हरामखोरानो, चौकशी करा. आपल्या अगोदर या महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी कोण आले ते पहा म्हणजे झालं. त्यांचं अजून झालं नाही हो. बरं, दर्शन झालं नाही वाटतं. हा. तिकडे आत एक बाई आहे. बाई मंदिरामध्ये एक बाई, एक बाई आहे आणि एक लेडीज आहे. अरे अरे अरे, मुलीचं एकच झालं. दोन्ही एकच होते कळतं का तुला? काय? काय? मी जाऊन बघून येतो म्हणजे. व्यवस्थित चौकशी करा म्हणजे झालं. ठीक आहे. या त्याला काय कळत नाही. काय झालं? एक पुरुष आहे, पुरुष, म्हणजे मंदिरामध्ये आत एक पुरुष आहे. बर, आणि एक बापय आहे. आरामखोरा दोन्ही एकच. ताबडतोबच्या मंदिरामध्ये कोण आहे त्याची चौकशी करा म्हणजे झालं. लवकर एक- तुमचा आधी अधिकार असतोय मंदिरात, हे बरं का? बरोबर आहे. आहे का नाही? तुमचा अधिकार असतोय मंदिरात. परंतु आपल्या अगोदर या मंदिरामध्ये कोण आहे? एक यांचा बाई, अधिकार काय असतोय? एक बाई आणि एक बाप आहे.
दोघ जण आहेत, दोघ जण. पण त्यांची सखोल चौकशी केली पाहिजे. तुमचं अजून दर्शन झालं नाही, हे कशी काय गेली दर्शन? बरोबर. अरे यांचा मान आहे आधी. कशाला मान रे? कशाचा मान? निवद गोळा करायचा. निवद दावायचा नाही वय, निवद दावायचं नाही का मान? सर बाजूला मी त्यांना भ्या जाऊ तू भ्या. ऐ, लय भीती. अशी फळ 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 घाबरली पाहिजे. फळ घाबरते ती का? हो तिकडे माझा मी जाऊन भ्या जाऊ. आला भाऊ बगल भाऊ. लका लहान मुलांना भीती दाखवल्यावर काही लहान मुलं आहेत का? काय याला कळत नाही. ताबडतोब चौकशी करा. चला आपण गाभाऱ्यात थांबूया, गाभाऱ्यात गाभाऱ्यात थांबूया. त्यांचं काय चाललंय बघूया. ठीक आहे. चला या. काय किती सुंदर आणि धष्टपुष्ट असा राजकुमार एक आला आहे. त्याला बघताच माझ्या मनात कसली तरी वेगळीच चाहूल झाली. दिसताना तर अगदी सुंदर दिसतोय. आणि हा माझा नवरा. ह्याला बघावं आणि मला बघावं. काय बाई, मुलगी आणि बापाची जोडी. छे बाई, मला नाही आवडत असं लोकांनी आम्हाला बापलेक असलेलं असं बोललेलं. हे काय पिकलेलं पान, कधीही गळून पडायचं. पण हा राजकुमार अगदी माझ्या सोभ्या लोभ्याचा आहे. बघते जरा त्याला बोलवून काय होतंय का. घरी जाऊन सगळ्यांनी सांगा माझा अंत्यसंस्कार झाला म्हणून. त्याला लाकडाची जुळणी करा म्हणून सांगू का? तिकडे माझं मयत येत नाही, तुझं तिकडे माझं जुळलं येताला खान. आता मी काय या जंगलात ना तिकडे येते र. काय काय बोलवलं कशाला कोणी बोलवलं? तू? अहो मी तुम्हाला नाही, मग मी त्यांना बोलवलं. तू तुझ्या आईला तुझ्या मला बोलवलंय मध्ये मध्ये का येऊ नको तर कुठल्या डब्यात बसू कशाला रे? बोला. काय मला बोलवलं ना? तुम्हाला? हं? आणि मी? ना अहो मी तुम्हाला नाही हो, मग? अहो मी त्यांना बोलवलं. आयला युवराज महाराजांना शंभू महादेव पावला वाटतं. काय? युवराज महाराज तुम्हालाच बोलवलंय. तुमची पाची बोट मुतात आहेत. अरे त्यांना का बोलवलं तुला कळलं नाही? कारण उजेडीत काय का नाही, हो, हो. त्या उजेडामुळं आपण तिला दिसलोच नाही. त्या उजेडात ही व्यक्ती दिसून आली. हो नमस्कार म्हणलं. नमस्कार राहू द्या. मग तुम्ही दिसायला अगदी सुंदर, बर. धष्टपुष्ट या मंदिरामध्ये आलात. तुम्ही सांगा, मी तुम्हाला कशी वाटली? कसं आहे माहिती का, तुम्ही आमच्या अगोदर या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आला. पण काय सांगायचं, पण आपण कोण आहात याची जर माहिती सांगितली तर फार बरं होईल. हा मनुष्य जो झोपी गेलेला दिसतोय हा कोण आहे? कोण? अहो मला काय माहिती. महादेवाचं मंदिर, शेकडो भक्त येणार, शेकडो भक्त जाणार आहे. हा वाटेचा वाट सुरू. अहो बहुतेक त्याची तब्येत बरी नसावी. देवाच्या मंदिरात आला, पाया पडताना चक्कर येऊन पडला. शेवटी माणुसकी हाच खरा धर्म. मी माणुसकीच्या दृष्टीनं त्याला पाणी पाजलं, त्याला जरासं वारा घातला आणि त्याचं डोकं चिपीत बसले. वा वा वा, शेवटी माणूसच माणसाच्या उपयोगी येणार. बाकी त्याची ओळख पाळख मला काहीच माहिती नाही. किती माणूस काय तुमच्याकडे. हो ना. माझी बी तब्येत चुकायला. माणूस काय बघतो. जा तिकडे, तू जनावराच्या गोठ्यात जा, गोठ्यात. माणूस की बघतोय हरामखोर. नव, पण महाराज आपली वाट बघत असतील. चला की काय झालं? दरबारात चला ना. ठीक आहे, तू जरा बाजूला सर. हा, तुम्ही राव गुळाला मुंगळा चिटकले चिटकलाय. वडिलांना तुम्ही काय सांगितले? मी बाल ब्रह्मचारी, मरेपर्यंत भगवंताची भक्ती करणार, दर्शन करून येणार. लग्न वगैरे काय करणार नाही, हे का नाही? मग आमच्या दोघांपैकी जुळते का बघू. खरंच परमेश्वरा, आज मी शंभू महादेवाच्या दर्शनासाठी आलो, परंतु बघतोय तर काय, ही कोण परकी बाई आहे. परंतु म्हणते तुम्हाला पाहताच तुमच्यावरती माझं प्रेम आहे. परंतु हो, खरंच आपण या बाबासाहेबांना तर सांगितलेलं आहे की आम्ही अखंड ब्रह्मचारी राहणार. परंतु या स्त्रीला जर आपण नकार दिला
तर कोणता तरी भलता आरोप माझ्यावरती करेल, माझ्या नावाची बदनामी करेल. एवढं माझ्या नावाचीच बदनामी नाही तर अखंड राष्ट्रामध्ये आमच्या महाराजांच्या नावाला देखील कलंक लागेल. तेव्हा ह्या बाई संग मी खोटं प्रेमाचं नाटक करतो आणि पुढं काय करते ते बघतो म्हणजे झालं. हो नमस्कार म्हणलं. काय हो कसं आहे माहितीये माझं का? तुमच्यावरती प्रेम आहे हे तुम्ही मी न बोलता अगदी सहज ओळखून घेतलं. हो हुशार आहात तर. मी नजरवनं माणसं ओळखत असतो. असं हो मग आहे ना तुमचं सुद्धा माझ्यावरती प्रेम. म्हणजे काय म्हणताय? या जगामध्ये अनेक प्रकारचं प्रेम आहे. आई वडिलाचं प्रेम आहे, बहीण भावाचं प्रेम आहे, मामा भाच्याचं प्रेम आहे, पती पत्नीचं प्रेम आहे. त्यापैकी नेमकं कोणतं प्रेम आपण म्हणत आहात? सरळ सरळ विषय. काय कुठलं अहो, पती पत्नीचं जे प्रेम असतं ना तेच प्रेम माझं त्यांच्यावरती. नॅट लागायचं प्रेम आहे. कसं आहे माहितीये का? माझ्या जी मनात आहे ते आपण ओळखलंच. मग काय म्हणणं आहे तुमचं? मला मला वचन द्या की तुम्ही आयुष्यभर माझी साथ द्याल, माझ्यावरती प्रेम कराल म्हणून. ठीक आहे, वचन पाहिजे ना? हो ना. काय झालं? महाराज वाट बघत असतील. अरे महाराजांचं काय बोललो नको, मी बघतोय ना. त्यानं आता दावं तोडले ग. ए पाठीमागे हो. आता जोड लागली. तेव्हा तुम्हाला वचन पाहिजे आहे. हो ना. ठीक आहे, मी वचन देतो. मी देखील तुमच्यावरती खूप प्रेम करतो. असं हो. मला तुमच्या सोबत तुमच्या महालात घेऊन जाणार. एवढेच ना, मग वेळ कशाला लावताय? आपण दोघे जण आमच्या बाबासाहेबांच्या वड्यामध्ये जाऊ आणि आनंदाने तिथं विवाह आपला करूया म्हणजे झालं. चालेल चालेल. जाऊया, चला. खरंच नका शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आलो आणि ती बाई म्हटली वचन द्या आणि तो युवराज बी लगेच पागळला. आधी म्हटलं बाबा मी लग्न करत नाही, शंकराची पूजा करत जीवन घालवणार, आणि दिखणी बाई बघून येड झाली गेला. आणि कुंभकर्णासारखं कोण झोपलंय? कोण तर असेल त्याला उठवाय नको. ती बाई त्याची असली म्हणून आपल्यावर सुटल. हे चल. विनोद सम्राट गुलाबराव बोरगावकर यांचे चिरंजीव पापाबाई जमादार यांनी आम्हाला 100चं प्रेझेंट दिले. धन्यवाद. माझ्या उशाला होतीस तू. तुझ्या मांडीवर मी मुंडकं ठेवून झोपलो होतो. अगं गेलीच तरी कुठं? ए लक्ष्मी, आता कुठे गेला शोधू. सांगणार आहे देवा. अरे तू साक्षीदार आहेस ना. कुठे गेली माझी लक्ष्मी? अरे कुठे गेली माझी लक्ष्मी? आता मी काय करू? अरे मेल्याने जिवंत केलीस त्याच्यासाठी की पुन्हा ती मला सोडून जावी. अरे काय करायचं या दैवाला? काय म्हणावं तुझ्या लिहिलेला? अरे कुठल्या पापाची परीक्षा घेतीस रे तू? कुठल्या पापाची परीक्षा घेतीस? अरे किती कठोर मनाचा असशील तू. भक्तासाठी एवढं प्रेम आहे तुझ्या मनात. वा वा रे वा रे वा. अरे मी भोळा बाबडा तुला बघताय रे. मला काही चांगली जात नाही. मला फक्त एवढं तुझं नामस्मरण करावं एवढं देतो. तुझं काय करू शकत नाही तुझ्यासाठी. हे देवा, दैव कसे नडले हे माझे. दैव कसे नडले माझे. दैव कसे नडले माझे.
मी भोळा भक्त तुझा पामर काय करू शकतो रे, मला मार्ग दाखव. धन्य आहेस रे तू देवा, आणि धन्य ती तुझी लीला. 9 तोळ्याचा माणिक हार मी माझ्या लक्ष्मीला बनवला होता. त्याचा हा मणी तोळ्याचा हार, 9 तोळ्याचा हार तुटून इथं पडला, त्याचा मणी बनला. वा, मार्ग दाखवलाच देवा. खरंच तूच तारणार आहेस, तूच तारणारा आणि तूच मारणारा. तुझी सत्ता ह्या विश्वावर आहे, काही चुकीचं नाही. काही नाही, हा मनी वेचत वेचत कुठवर जातो ते पाहिलं पाहिजे. ज्या ठिकाणी मला मनी भेटेल शेवटचा, त्या ठिकाणी माझी लक्ष्मी असली पाहिजे. धन्य आहे रे शंभो महादेवा, धन्य धन्य. हवलदार, आज रोजी तुमचा पगार किती होता? आता 60 रुपये पगारात काय होतंय सांगा बरं. किती महागाई वाढली. 60 रुपये पगारात काय होणार आहे? काहीच होणार नाही. मागच्या बाजरी काय केली? काय केलं मागच्या मागच्या बाजारी तुम्ही 60 रुपये मला पगार दिला. बर मी तसाच बायकोच्या हातात नेऊन पगार दिला. बर. बायको पुढे बाजार करते, मी पाठीमाग पिशवी घेऊन आहे. हा, मग काय झालं रे? बायकोन 60तला 57 रुपयाचा बाजार केला. 57 रुपये. 60तील 57 रुपयाचा बाजार केला. आता 60तलं 57 गेलं, खाली किती राहिलं? खाली 3 राहिले. मग खाली 3च आहेत. 3 रुपये शिल्लक. हो, माझं शर्ट बी गेलं. त्याचं 60च्या 60 खर्च झालं. आज रोजी तुमचा पगार मी 100 रुपये करतो. चांगली गोष्ट आहे. 100 रुपये. काय दोघांचाही 100 रुपये पगार. तुमचं काम म्हणजे असलं. 100 रुपये पगार वाढ केला. बेल्यात किस्सा आणला काय कोणाचा? अरे नालायक. कसं कापते? मी किस्सा कापणार वाटलं तुला? धंदा सोडलाय त्याने तो. तेव्हा 100 रुपये. 100 रुपये तुमचा पगार केला. परंतु कसं आहे माहितीये का, काय बरं? बाबासाहेबांना हं. यातलं काय बाय आणलेली. बोलायचं नाही अजिबात. देवळातनं बाय आणलेली. ए, कळू द्यायचं नाही. अजिबात काय बोलायचं काय नाही. 1-2 मुलं झाल्यावर कळू दोघंही काय बोलायचं नाही. मुलं होणारच की आता आणले म्हटलं. तुम्ही काही बोलायचं नाही, गप्प बसायचं. ठीक आहे. तेव्हा आपण त्या बाईला एका खोलीमध्ये ठेवलेले. आज त्यांना बाहेर आणा. हो, बाहेर आण. मी जाऊ. अरे जा ना. जाऊ जाऊ. जातोय का मी जाऊ? तुला सोड सांग. अहो जाऊ का म्हटलं. जा म्हणून. जा जा. हवलदार, तिचं नाव लक्ष्मी आहे. लक्ष्मी नव्हे, लक्ष्मी अवदसाची बहीण. अवदसाची पण तीन वर. हराम खोरा. नाक सोडा, सर्दी आहे. ही नाक आहे का? आयला त्या हान्यानं पार्ट माझं कुठं जायला मलाच कळणं झालं. आता आम्ही दोघेही बोलत असताना तुम्ही हा. मध्ये मध्ये बोलू नका म्हणजे झालं. तुम्हाला डिस्टर्ब होईल नाही म्हणजे डिस्टर्ब. हो, पाठीमागे वळ. कोंबड्यासारखं आपलं चटका. आम्ही काय नाही बोललो. काय काय नाही बोललो. का तू बोलतोस? तरी चालतंय. तरी हराम खोरा. काय झालं? येता येता सगळीकडे नजर टाकली. बर, तुमचा वाडा किती सुंदर आहे हो. बरोबर आहे. कारण आमच्या बाबासाहेबांनी कितीतरी पराकष्ट करून हा राजवाडा सजवलेला आहे. अगदी तुमच्यासारखा ना. राजवाडा काय बारका काय काय हो? त्यांचा हिस्सा काय कमी आहे का इथं? हा? हे इथनं मधनं आहे का नाही, मधनं त्या कोपऱ्यापर्यंत तू कोपरा दिसते का? त्या इथनं मधनं ही एवढं यांचं नाही. नाही. आणि इथं जे आहे का नाही इकडचं, हा, हे दुसऱ्याच आहे. तेव्हा आम्ही असं म्हणतोय, काय? तुमचं आमच्यावरती प्रेम आहे, आमचं तुमच्यावरती प्रेम आहे. हो. परंतु
त्या प्रेमाला कुठंतरी सुरुवात झाली तर फार बरं होईल म्हणजे झालं. असं म्हणता हो म्हणजे तुमची मी करमणूक करू? बरोबर आहे. प्रेमाचं गीत गाऊ? माझ्या मनातलं आपण कसं ओळखलं बरं? अहो मी तुमच्यावरती प्रेम करते म्हटल्यानंतर तुमच्या मनातल्या गोष्टी मला नक्कीच समजल्या. हो पहिल्यापासूनच. असं ना? हो हो हो. मग बसून तरी घ्या. मग वेळ कशाला लावताय? ताबडतोब आमची करमणूक करा म्हणजे झालं. गुलाबी शालो तराया मला नटवा, गुलाबी शालो तराया मला नटवा, माझ्या नतनीत हिरा बसवा, माझ्या नतनीत हिरा बसवा, माझ्या नतनीत हिरा बसवा, माझ्या नात्याला बसवा, माझ्या नात्याला बसवा, माझ्या नात्याला बसवा. गुलाबी चालू तराया मला नटवा, गुलाबी चालू तराया मला नटवा, माझ्या नतनीत हिरा बसवा, माझ्या नतनीत हिरा बसवा, माझ्या नतनीत हिरा बसवा, माझ्या नात्याला बसवा, हो, माझ्या नात्याला बसवा, माझ्या नात्याला बसवा. मी लाजते लाजते मी, मला मिठीत घेईन मी, वा वा. मी लाजते लाजते मी, मला मिठीत घेईन मी, एवढी हाऊस राया माझी पूर्वा, एवढी हाऊस राया माझी पूर्वा, माझ्या नतनीत हिरा बसवा, माझ्या नतनीत हिरा बसवा, माझ्या नतनीत हिरा बसवा, माझ्या नतनीत हिरा बसवा, अहोराया नतनीत हिरा बसवा, अहोराया नतनीत हिरा बसवा. केसात भरवा गजरा, केसात भरवा गजरा, मला पेटीत नेऊन फिरवा, केसात भरवा गजरा, मला पेटीत नेऊन फिरवा, कोल्हापुरी साजत राया मला नटवा, कोल्हापुरी साजत राया मला नटवा, माझ्या नतनीत हिरा बसवा, माझ्या नतनीत हिरा बसवा, माझ्या नतनीत हिरा बसवा, माझ्या नतनीत हिरा बसवा, अहोराया नतनीत हिरा बसवा, अहोराया नतनीत हिरा बसवा. गुलाबी शालू तराया मला नटवा, गुलाबी शालू तराया मला नटवा, माझ्या नतनीत हिरा बसवा, माझ्या नतनीत हिरा बसवा, माझ्या नतनीत हिरा बसवा. हॅलो खोलीत घालतो गेला आता मी. येऊ का खोलीत? अजून
आमच्या मनाची मनसोक्त करमणूक झाली. विशेष म्हणजे यानंतर हा कार्यक्रम बागेमध्ये बंगला बांधा नवा, बागेमध्ये बंगला बांधा नवा, आणि त्यात मला हिवा की बाई राजसा, त्यात मला हिवा की बाई राजसा, त्यात मला हिवा की बाई राजसा, त्यात मला ठेवा की बाई राजसा, त्यात मला ठेवा की बाई राजसा, त्यात मला ठेवा की बाई राजसा. बागेमध्ये बंगला बांधा नवा, बागेमध्ये बंगला बांधा नवा, त्यात मला हिवा की बाई राजसा, त्यात मला हिवा की बाई राजसा, त्यात मला हिवा की बाई राजसा, त्यात मला ठेवा की बाई राजसा, त्यात मला ठेवा की बाई राजसा, त्यात मला ठेवा की बाई राजसा. तयारी गची गाठ, तयारी गची गाठ, मधून चोर वाट, मधून चोर वाट, ठेवा बंगल्यात चोरून नवा, ठेवा बंगल्यात चोरून नवा, त्यात मला ठेवा की बाई राजसा, 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 त्यात मला ठेवा की बाई राजसा. हातात हात द्यावी मंदिरी तुरा भावी, हातात हात द्यावी मंदिरी तुरा भावी, पटिराणी करुणी मला घाल का, पटिराणी करुणी मला घाल का, आणि त्यात मला ठेवा की बाई राजसा, 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 त्यात मला ठेवा की बाई राजसा. बागेमध्ये बंगला बांधा नवा, बागेमध्ये बंगला बांधा नवा, त्यात मला ठेवा की बाई राजसा, त्यात मला ठेवा की बाई राजसा, त्यात मला ठेवा की बाई राजसा. फुगडी खेळतोय मुलबील होईल का? वा, आज आमच्या मनाची मनसोक्त करमणूक झाली. झाली ना? तेव्हा आपण आपल्या रंगमाली थांबा, आम्ही थोड्या वेळातच तुमच्याकडे येत आहे. म्हणजे थोड्या वेळाने येणार आहे ना, मी यांना सोडून येतो. तुम्ही फार बिघडलायचा, आम्ही तुम्हाला सुधी जाण्यासाठी पण आमचं काय आमचं असलं आहे त्याच्यावर. बाबासाहेबांना ह्यातलं काय बोलायचं नाही. अहो, बाबासाहेबांना कळलं तर तुमची चमडी काढतील आणि आमची मडी अडकवतील. बरोबर आहे. जोडीदार कुठं आहे तुझा? जोडीदार गेलाय घरला जेवायला. ए, हा? दरबार मध्ये जरी बाबासाहेब जेवलास का? अहो, त्याचं काम होतं, माझी बायको गेली गावाला. त्याला म्हटलं तुझ्या घरात जाऊन सांग दोघात जेवण बनवायला. तो जेवण बनवून जीवन आलाय बायकोला सांगून, तू आता दुटी कर, मी जीवन येतो तुझ्या. माझ्याकडे जाऊ नको बरं का साहेबांना काही बोलायचं नाही. युवराज महाराज, त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. बाबासाहेबापर्यंत काय जाते हो?
हा महाराजांना यातलं काय कळतं का म्हणे? अजिबात काही समजता कामा नाही. ठीक आहे, जशी आपली आज्ञा. ठीक आहे, पहारा व्यवस्थित ठेवतो. पहारा व्यवस्थित ठेवा. आम्ही पारा व्यवस्थित ठेवायचा, व्यवस्थित आणि टिकाव. हा, कुठं गटार काढाय निघालाय? टिकाव पहारा घेऊन पहारा, दरबार मध्ये पहारा व्यवस्थित ठेवा. कडक बंदोबस्त. ठीक आहे. हो हो. येतो आहे म्हणलं. या म्हणलं. आमचा अभिनय करताय का? तुटलं का बघा बरं, काय हंटर तुटला का बघा. तिथलं नाही असू दे. हाय या. येतो आहे म्हणलं. यायला काय गाव आहे? आरामखोरानो, ती एक बोलण्याची पद्धत आहे. बोलण्याची पद्धत. आणि तुम्ही ती बाय आल्यापासून तुम्हाला जिरायत बागायत कळलं बघा, अंगावर तुटून पडायला लागला. हा, पहारा व्यवस्थित ठेवा. ठीक आहे ठीक आहे. येतो आहे. येतो आहे इथं. खायला का अवघड झाली गड्या. काय झाले आता हे? चल नाश्ता करून येऊ का, बीर पिऊया. दारून सरळ आहे का कुठलं? नाही बाबा, दारून चांगलं नाही. जोडीदार, पहारा व्यवस्थित ठेवायचा. कोण आलं तरी सांगायचं नाही. बंदोबस्त कडक. कडक. माझ्या डोळ्यात तेल घालतो आता. चालतंय. माझ्या डोळ्यात तेल घालतो, तुझ्या ढोंगणात वाती घालून तू पिटवून. एवढं शहाणा आहेस का तू? उजेड पडेल ना, उजेड काय पडेल. सुद्धा तसले बोलू. पहारा व्यवस्थित. त्या बाई बद्दल कुठं बोलाय नाही, ती बाई आहे. किती दिवसाचा वनवासात ना आलायस? इकडे काय झालं रे? इकडे कसं काय आलायस? कोण आली? इकडे चल पुढे, इकडे चल पुढे. शाल्या बेट्या नाकानं बुकी फोडीन. बुक्कीनं नाक फोडीन मन. हा. चल पुढे. हा, दरबारात कसं काय आला रे? कोण तुम्ही? हवालदार दिसत नाही तुला? हा, तुला तमाशातला हवालदार वाटलो? तिकडे आमच्या ह्याच्यावर कळत नाही तुला? कशावरून? हे कोंबडे बघ, कोंबडे. कापडे बघ. कापड. हा हा मणी पाहिला पाहिला की माझ्या लक्ष्मीचा. मग देवळात नेऊन द्यायचा. लक्ष्मी लक्ष्मी. तू कोण आहेस? आपलं तू कोण आहेस? दरबारात कसा आलास? अहो, मी मोठी पवळ्याचा व्यापार आहे. व्यापारी? त्याला मी का- हा मणी शोधत शोधत हं. तुमच्या दरबारापर्यंत आलो. हा मणी मला भेटला. इथं दरबारात आलास? इथं भेटला. मस्ती गाऊन तुकडा आलं काय? नाही का बाई, माझ्या लक्ष्मीचा मणी. लक्ष्मीचा लक्ष्मी जमा एकत्र काय म्हणते रे? कुठलं काय म्हणते येड्या टाळकीच्या ते देवळात झोपलेला ह्यो जवळ दिसतोय. इथंच आहे. हा, ती बाई ह्याची कोणतर असणार आहे 100%. अरे बहुतेक पण आपल्याला खरं बोलायचं हा, हा, नाही. हा. तिचा प्रश्न आता जे बोलला ना हा ती माझी बायको. हा, ह्यो बोलला, ह्यो बोलला, मी हेच तुझी बाय. बायको. आता तू बोलला ना ती माझी बायको. हा, आम्हाला कर बायको, काय? आम्हाला कर मालती, ने वड्याच्या खालती कर, आमची गाडी उलटी पालती. काय करतोय का बायको? तुला जिरायत बागायत कळतं का? अहो, तसं नाही. बायको आम्हाला म्हणतोयस? आता तुम्ही ज्याबद्दल बोलला ना ती माझी बायको. आम्ही त्याबद्दल नाही काय बोललो. आम्ही म्हणतोय आमच्या बायका घरात आहे आता. चेष्टा करतोय, चेष्टा करायला लागलाय तू. हा, चेष्टा करू नकोस. मस्करी चालली का तुझी? काय पाहिजे इथं? महाराज कुठे आहेत? हा. महाराज आहेत. म्हणजे ते मोती पवळे काय आलायस काय? हा बहुतेक. हा, असं सांग. तिकडे कुठं उभा राहा. का महाराजाला विचारला पैसा हा, नाही? लांब तिकडे उभा राहा. ते मोती पवळ कवा घ्यायचंय? कुठलं जोडीदार काय म्हटलंस? महाराजांना बोलवून घेतलं पाहिजे. हा ह्यो गडी आलाय. बोलो की ओ महाराज, ओ महाराजे, महाराज. मी 192 बोलतोय. महाराज एक कपड्याच्या घड्या घालत असतील, येतील थांब. कपड्याच्या घड्या म्हणजे? अरे मगाची कपडे काढले नाही. महाराज, एक प्रवासी आलेला आहे, काय झालं? मोती पवळ घेऊन आलाय. कोण? ती व्यापारी आहे. बरं मग काय म्हणतो ते काय म्हणतोय म्हणतोय? महाराजांची गाठ घ्यायची. मध्ये ना पाठवणार त्याला. मोती पवळ घेणार आहे. हा, मोती पवळ घेत तू त्यालाच पाठवून दे. आणि ते महाराज आहेत, मोठी पोळं घेणार नाहीत काय? घेणार नाही असं वाटतं का तुला? ते पाठवणार. 3 दिवस झालं 50 रुपये घेतलेले ती. इकडे तू नक्की मोती पवळची काय तिकडे बा. त्याला भेटलास तसा महाराजाला भेटशील. म्हातारा माणूस आहे, लांबनं काय असेल ते. मी त्याला मुद्दाम नाही भेटलो. हा हा मणी हा हा, मनी. हा मनी, मणी शोधत होतो मी. बरोबर आहे. त्यामुळे त्याला धक्का लागला. महाराजांना भेट. जा. चल या तू. पोळाची दे. हो का? हा. महाराज नमस्कार. कोण आपण? मी एक मोती पवळ्याचा व्यापार आहे. आपलं गाव? माझं गाव नाही, या तुमच्या राष्ट्रातलाच मी आहे व्यापारी. ओ काय? आलो म्हणजे माझी बायको तुमच्या दरबारात आहे. काय? होय तुझी बायको आमच्या दरबारात आहे? होय. कशावरून? हे काय म्हणे? मोत्याचं म्हणे.
9 तोळ्याचा हार मी माझ्या बायकोच्या गळ्यात बांधवला होता आणि तो 9 तोळ्याचा हार तिच्या गळ्यातून तुटला. शंभो महादेवाच्या देवळातून माझी बायको चोरीला गेली. बायको चोरीला गेली. हा. पोलीस आपण कोण आहे? आम्हीच पोलीस आहे. हान हान त्याला हान. हा? बायको चोरीला गेली. पैसे चोरीला जाते कुणाचं काय तर सोनं नाही ना चोरीला जाईल. बायको चोरीला चोरीला जातो तू झोपला होता. हा कडब्याची पिंटी आहे बरं ती चोरीला जायला बरं. काय शक्य आहे ती? काय म्हणतोय बायको चोरीला गेली म्हणतोय. हा बायको चोरीला काय झालं. चोरीला नाही, चोरीला गेल्या तो एक सात्विक वृत्तीचा माणूस दिसतोय. पुढे घ्या त्याला. चोरीला गेल्या म्हणतोय. हा? तुला तर कळतंय काय? तुम्हाला तर पटतंय का म्हणायचं होतं? महाराज, हे पुढे मारतात. पुढे चल पुढे हे मारतात तुला. पुढे आहे मी या रिमांड घेईन रिमांड पुढे चल. एक मिनिट. हा? श्रावण भाद्रपद. बोला. अरे तो म्हणतो ते काही चुकीचं नाही. एक मोती वेची तो. हा 9 तोळ्याचा हार माझ्या बायकोच्या गळ्यात मी घातला होता. शंभू महादेवाच्या देवळातून माझी बायको चोरीला गेली. दरबारात कसा आलास मग दरबारात बायको आहे तुझी. नाही मग? तो 9 तोळ्याचा हार तुटला गेला असावा बायकोला चोरी करताना. तू त्या शंभू महादेवाच्या मंदिराच्या बाहेर एक मणी मला सापडला. तो एक मणी शोधत शोधत शेवटचा मणी मला आपल्या दरबारात सापडला. शेवटचा मणी. याचा अर्थ माझी बायको दरबारात आहे. तुझ्या बायकोचं राहू दे, आम्हाला बघू दे परपंच. उत्कृष्ट अभिनय केल्याबद्दल बबनराव चाटे पुणा यांनी आम्हाला दोघाला 50-50 दिल्यात. हे बी ठेव तुला जाता. मी त्यांचा आजारी आहे. आजारी आहे का? आभारी आहे आभारी. मग बायको म्हणतो हितच आहे. नाही हे तर आहे म्हणजे बरोबर आहे. त्याचं म्हणणं असं आहे की एक मोती वेचत आलो आणि शेवटचा मोती हा हितच आहे म्हणतो बायको. हा. दरबारातच आहे. दरबारातच आहे. तुम्ही बी मी चटका केला का. मूर्खाने एकाचा अक्कल आहे का तुला काय बोलतोय ते? बायको इथं आहे कशी काय म्हणतोय तू? नाही मला बी गम्य वाटतंय. मला सुद्धा ते गम्य वाटतंय की बाबा नेमके तो म्हणतो बायको इथं आहे. नक्की आहे का? हितच आहे. आणि या दोघांना माहित आहे. या दोघांना माहित आहे. दोघाला माहिती आहे? तुम्हाला दोघांना माहिती आहे. अरे तिच्या अरे ह्याला अरे मोरठाणं मग तुम्हाला माहिती असताना मला तुम्ही का बोलू शकला नाही? त्याला आज सोडून पस्तावा झाला का नाही आता. आम्हाला माहिती महाराज काय नेमका काय गौरवंगाल आहे? माहिती म्हणजे कशी आम्ही दोघं कोणा संग लावून दिलं तुम्हाला? दात बी आपलं आणि होट बी आपलं आहे का नाही. महाराज तुम्ही आम्हाला पाठवलं होतं दर्शनासाठी शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये. दर्शनासाठी गेलो असता तिथे एक बाई आली बाई आणि ती आपल्या युवराज महाराजांना म्हटली वचन द्या माझं तुमच्यावरती प्रेम आहे. डायरेक्ट हो मग त्या दोघांचं सुताड गुताड जुळलंय आणि युवराज महाराज त्या बाईला घेऊन इथं रंगमहालामध्ये आलेले आहेत. तरी मी म्हणतोय आज 2 दिवस संपले. पोरगा. तो 2 दिवस आमच्या रंगमहाल मध्ये त्यानं कसलाही प्रवेश केला नाही. बघा म्हणजे त्याला झालं. ताबडतोब बोलावून घ्या. हा, घ्या बोलावून त्याला. कशाला काढलं असलं नव ख्याट कशाला काढलं असलं. ए चंद्रिया, तुझा पुरावरचा गडे आहे का तू. त्यानं कामच तसलं केलं या. ओ सूर्यकांत महाराज या जो या ये बैल आहे बे. या आपली गादी थापून नका या. काय झालं आतापर्यंत मारलेला वचपा एकदाच आहे. अरे पण असं काय घडलं ते सांगा म्हणजे झालं. डॅडीने बोलवलंय आज तुमचा राज्याभिषेक आहे. म्हणजे आमचा राज्याभिषेक होणार आहे आणि हराम खोरानो एवढ्या उशिराने सांगत आहात. आता काय गादीव बसवायचा आहे गादीव जोडीदाराच्या. हा माझ्या गादीवर बसव. नाही, गादीभिषेक आहे ना. गादीअभिषेक. या पण या या. या. बाबासाहेबांच्या चरणी शतशः प्रथमतः हे सांग, हा पाठीमागा माणूस आहे. या व्यक्तीला तू ओळखतोस? ओळखतोस का? जन्म दिले बाला तर खरं बोल. हराम खोरानो काही बोललो नाही. नाही मी या व्यक्तीला ओळखत नाही. काय नाही बोल. मग ते बाई कोण आहे? त्या बाईला बोलावून घ्या. हा, बाई सांगाल खरं. घ्या बोलावून तिला. बरोबर आहे. महत्वाची बाई काय हे लक्ष्मी या हर या. आम्हाला काही नाही थांबे. हा? झालं तरी काय? सासरे बुवा आशीर्वाद द्या सुनो ना. ए बायको आहे तुझी? हे तुझी बायको आहे का? होय ना. होय का? ए होय का? आम्हाला लय फसवली ती.
ओळखता कोण तुम्ही? नाही त्याला ओळखत तर मी पहिल्यांदा बघते. हान त्याला हान. काय करायचं काय उगाच? नाही महाराज, तेही तर बिचारी म्हणते की मी यांना ओळखत नाही, तुम्ही तर म्हणता की माझी बायको आहे. बरोबर आहे तिचं. म्हणजे नेमकं काय? तिची चुकी नाही ती. हा मनुष्य देह, हा मनुष्य सागराची खोली मापू शकतो, पर्वताची उंची मापू शकतो, पण कधी बाईचं मन त्याला मापता आलं नाही. हेच माझ्यापाशी झालंय. असू द्या, पण एक लक्षात ठेवा महाराज, ती माझी बायको नाही, ती मला ओळखत नाही, ठीक आहे, परंतु जी काय तिच्याजवळ वस्तू आहे ती मला वस्तू द्या म्हणा. मी इथून निघून जाईल, मला तूही नको. माझा तुझा काही संबंध नाही. काय घेतलंय तुम्ही असं? काय सुद्धा नाही. काय वस्तू घेतल्या काय? हो. काय घेतल्या वस्तू? एवढी भंबाडीचे तांबडे कुठं दडवली वस्तू ती? अहो, नाही तर नाही माझ्याकडे कुठं काय त्यांची वस्तू? काहीतरी बाई, माणसांना आजकालच्या लाज लज्जाच राहिली नाही. परक्या स्त्रीला माझी बायको म्हणून सांगायला लाज कशी वाटली नाही? हा मूर्ख कुठले? कसली वस्तू? लय कराट सुटल्यागत करायला लागली. नाही, मला काय म्हणायचं आहे, काय तुमची वस्तू तिने अशी घेतली असं तुमचं म्हणणं आहे की माझी वस्तू तिने घेतल्या? बरोबर आहे कोणती वस्तू आपण तुम्ही दिली तिला? महाराज, मी जी वस्तू तिला दिली ती तिला माहीत नाही. त्या वस्तू दिलेल्याचा साक्षीदार फक्त माझा शंभू महादेव आहे. माझी लक्ष्मी गेले 7 ते 8 आणि देवानं सांगितलं, तुझं 30 वर्ष दुर्वडीत राहिलेलं, तर 30 वर्षात 15 वर्ष तुझ्या लक्ष्मीला दे, मग तुझी लक्ष्मी जिवंत होईल. मी तुला प्रसन्न आहे. ज्याप्रमाणे माझ्या महादेवानं सांगितलं त्याप्रमाणे मी केलं. मी 3 वेळा माझा 15 वर्ष तुला देतो म्हटल्यावर माझी लक्ष्मी जिवंत झाली. आणि जिवंत झाल्यावर माझ्या लक्ष्मीला मी सांगितलं नाही, कारण मला तिला नको सांगायला, कारण माझं आतोनात प्रेम होतं माझ्या लक्ष्मीवर. आणि लक्ष्मीनं मला मायेनं सांगितलं, धनी किती दिवस झाले तुम्हाला झोप नाही, त्याच्यामुळे महादेवाच्या देवळामध्ये तुम्ही आराम करा. तिच्या भांडीवर झोपी गेलो मला माहितीच नाही. तिथून पुढे काही घडलं माहितीच नाही. झोपेतून जागा झालो, कुठं डॉक्टर नाही, माझी लक्ष्मी कुठेच नाही. परंतु तो 9 तोळ्याच्या हारानं माझ्या लक्ष्मीचा शोध घ्यायला मला सांगितलं. मी मला तिला माहित नाही, तिला फक्त एवढं करावं, माझ्या डाव्या हातावर तुझा उजवा हात ठेवावा आणि त्या शंभू महादेवाच्या साक्षीने एवढंच म्हणावं की तुमचं 15 वर्षाचं आयुष्य मी माघारी देते. तुमचं 15 वर्षाचं आयुष्य मी माघारी देते. तुमचं 15 वर्षाचं आयुष्य मी माघारी देते. बस दुसरं काही नको. आपण प्रत्यक्ष पाहायचंच आहे ना. 100 प्रेझेंट आले, त्यांचे आम्ही आभारी आहोत. सांगा तिला. तेव्हा तुम्ही त्यांच्या हातावरचे उजवा हात तुमच्या डाव्या हातामध्ये या त्यांचा, आणि तुमच्या उजव्या हातानं वचन द्यायचं आहे की मी तुमचं घेतलेलं 15 वर्षाचं आयुष्य मी तुम्हाला परत बहाल करते. घेतलेलं 15 वर्षाचं तुमचं आयुष्य मी तुम्हाला परत बहाल करते, असं 3 वेळा म्हणायचं. चालेल? अहो, त्यात नाही एवढं. मग द्या. मी खोटं अजिबात बोलत नाही. माझ्यावरती ते संस्कार झालेले नाहीत. एवढंच ना, ते तर मी आत्ताच करते. लगेच कर. हे घ्या. इथं गडबड आहे, मला लगेच कर. तुमचं दिलेलं 15 वर्षाचं आयुष्य ते मी तुम्हाला परत करते. तुमचं दिलेलं 15 वर्षाचं आयुष्य मी तुम्हाला परत करते. तुम्ही मला दिलेलं 15 वर्षाचं आयुष्य मी तुम्हाला परत करते. वा, ह्यालाच म्हणतात दैव जाणील कोणी. अरे, विश्वाच्या पसारामध्ये माणसं अनेक प्रकारची असतात, जेवढे व्यक्ती तेवढ्या प्रकृती. आज खरोखर शंभू महादेवाच्या साक्षीनं तू स्वतःची पत्नी गत प्राण करू शकतोस. याचा अर्थ
स्वतःची पत्नी तू उठवूही शकतो. एक वेळ तू परत त्या शंभू महादेवाची विनंती कर, त्याला साकडे घाल आणि तुझ्या पत्नीला जिवंत कर, सुखाचा संसार कर. मोठे पोहळ्यांनी तुमची ओटी भरून तुमच्या गावी मी तुम्हाला पोहोच करण्यासाठी माझ्या थोडी हवलदार पाठवतो. बरोबर आहे महाराज, तुमच्या हुकुमानं ते करेल. पण आता ह्याचा जीव ह्याच्यावर बसेल का? ती दुसऱ्या संघ. होय महाराज, बरोबर आहे ना. अहो, कुत्रं आपल्याला चावलं म्हणून आपण त्या कुत्र्याला चावत नाही. तिचं कर्तव्य तिने केलं. कर्तव्याने सत्वाची परीक्षा असते ही. होय ना. तुझी पत्नी तशी सात्विक वृत्तीची आहे. महादेव माझी परीक्षा घेतोय. हा. ठाऊक आहे मला खऱ्या आणि या भक्ताची परीक्षा. परीक्षेला तू खरोखर सामोरा गेलास होय. असंच आज मला वाटतंय. होय महाराज. त्या वचन लक्ष्मी, ए शंभो महादेवा, तुझ्या साक्षीनं माझं 15 वर्षाचं आयुष्य माझ्या मी लक्ष्मीला देतोय. ए शंभो महादेवा, माझं 15 वर्षाचं आयुष्य माझ्या लक्ष्मीला देतोय. ए शंभो महादेवा, माझं 15 वर्षाचं आयुष्य माझ्या लक्ष्मीला देतोय. दादी दादी नाही, लक्ष्मी माणूस आहे. आता बेंद्राला ये म्हणावं तिला. लक्ष्मी उठलं. दादी, मला माफ करा, मी चुकले धनी. हो तू नाही असू द्या. चुकलीस, आपलं कर्म चुकलं. जे म्हण आहे, जे जे राहिले संचित ते ना चुके कल्पांती सटवी झाली का कधी न चुका ब्रह्मदेवा. आणि नेमक्या म्हणीच्या उक्तीप्रमाणे तुमच्या दोघांच्या जीवनाची अवस्था झालेली होती. होय महाराज. पण आज शंभू महादेवाची आराधना प्रार्थना येते याचा सांग मनोभावे तू करीत होतास. म्हणून तुला प्रत्यक्ष परमेश्वर प्रसन्न झाले आणि तुमच्या दोघांची परत भेट झाली. लक्ष्मी, देव ठेवील तसेच राहिलं पाहिजे. धनी दुःखाला आणि सुखाला समोर गेल जाणं हेच माणसाचा खरा धर्म आहे. धनी, खरंच खरंच मला पैशाचा आणि परपुरुषाचा मोह पडला होता धनी. पण धनी, इथून पुढे मी कधीच तुम्हाला विसरणार नाही धनी. होय लक्ष्मी, माझा विश्वास आहे तुझ्यावर आणि विश्वासच आपल्या संसाराचा मोठा आधार आहे. होय लक्ष्मी. मला माफ करा धनी. युवराजानं असं का केलं विचारा. ए, चंद्रकांत समोर तू काय म्हटलं होतास? मी तुला लग्नासाठी पुष्कळ विनवण्या करीत असताना तू तुझ्या तोंडातून निघालेले शब्द होते की मी यापुढे कधीही मी विवाहबद्ध होणार नाही. पण याचं कारण काय आणि तू आज काय केलंस आहे? नाही बाबासाहेब, आपल्या पवित्र चरणाची शपथ घेऊन सांगतो, ही स्त्री जरूर आपल्या वाड्यामध्ये आणली, परंतु मी ह्या चरित्राला, स्त्रीच्या चारित्र्याला स्पर्श देखील केला नाही. बाबासाहेब, या असणाऱ्या शंभू महादेवाची शपथ घेऊन सांगतो, मी या स्त्रीच्या चारित्र्याला स्पर्श देखील केलेला नाही. कारण बाबासाहेब, आम्ही शंभू महादेवाच्या दर्शनासाठी गेलो, परंतु हे पती पत्नी त्या ठिकाणी होते. अचानक ती स्त्री बाहेर आली आणि मला म्हणाली की माझं तुमच्यावरती प्रेम आहे. मग मला सांगा बाबासाहेब, मी जर त्या ठिकाणी त्या स्त्रीच्या प्रेमाला नकार दिला असता तर त्या स्त्रीनं भलतेच आरोप माझ्यावरती करून आपल्या राष्ट्रामध्ये माझ्याच नावाची काय तुमच्या नावाची देखील बदनामी केली असती. बाबासाहेब, मान नाही. श्रावण भाद्रपद जे मोती पोहळेने ओटी भरा आणि त्यांना त्यांच्या घरी पाठवून द्या आणि उद्या राजकुमाराला आपल्या राजगादीवरती बसवायचं आहे. गादीवरती हा. बसवायची जशी आपली आज्ञा. ठीक आहे, सांगा. रक्षको, या ठिकाणी यज्ञनाट्याचा शेवट झाला. आपण सर्वांनी गोड प्रेमाचा आश्रय दिलात. कदा काळी आमची पार्टी आपल्या गावाला अशीच जर आली, असा सर्वांचा गोड प्रेमाचा प्रतिसाद लाभावा अशी पुनश्च अपेक्षा व्यक्त करून कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अजून एक कार्यक्रम बाकी आहे. या पार्टीचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. कमल अनिता कराडकर लोकनाट्य तमाशा मंडळ